हॅलो, कृष्णप्रिया फॅशनमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. आज आपण खूप सुंदर असं ब्लाउजांचं कलेक्शन पाहणार आहोत. तर हा पहिला ब्लाऊज आहे. तर हा पैठणी ब्लाऊज आहे आणि हा खूप सुंदर असा मटका गळा टाईप शेप आहे याचा आणि खालून असं त्याला कटवर्क सारखा शेप दिलेला आहे. तर इथे दोन लेसचं मी व्हेरिएशन केलेलं आहे. तर एक लोटसची लेस आहे आणि एक टिकली वर्कची लेस आहे. तर आणि वर्कचा लुक जर द्यायचा असेल ब्लाऊजला तर अशा प्रकारच्या लेसने खूप सुंदर असा लुक येतो ब्लाऊजला. आणि पुढे राऊंड नेक आहे आणि हा फोर टक्समध्ये ब्लाऊज आहे आणि याला मागून खूप सुंदर असा लटकनचा बंच बनवलेला आहे. तर त्या ताईंना खूप सारे असे लटकन हवे होते म्हणून फ्लावरचा बंच बनवलेला आहे. मागून बघू शकता खूप सुंदर असा हा जसा जसा हा गळा स्प्रेड होईल घातल्यानंतर तसा याचा लुक खूप सुंदर येतो. तर तुम्ही नक्की हा ब्लाऊज नेक याचा ट्राय करू शकता. तर पुढचा ब्लाऊज घेते मी. तर पुढचा सुंदर असा याचा गोल्डन येल्लो कलर आहे ब्लाऊजचा, पण तो आता कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे. तर याचा सिम्पली पानगळा शेप नेक बनवलेला आहे आणि याची ही जी लेस आहे ती एकच लेस आहे. अशी वेल टाईप पानांची लेस आहे खूप सुंदर अशी आणि बरोबर दोन शेडमध्येही मॅचिंग झाली आहे ब्लाऊजला. तर याचाही खूप सुंदर असा लुक तयार होतो. तर याचा सुद्धा असं आरी वर्क केल्यासारखं किंवा आपण बोलू शकतो तसाच लुक येतो याला पण. आणि याचे लटकन जे बनवल्यात ते त्याला सुद्धा खालून मी जी लेस शिल्लक राहिलेली तर ती अटॅच केली आहे, त्याच्यामुळे त्याचा लुक अजूनच खूप सुंदर असा दिसतोय. तर पानगळा हा कुठल्याही ब्लाऊजला तुम्हाला कुठलाही गळा नाही सुचला तर हा खूप सुंदर दिसतो. तर आता पुढे काही ब्लाऊज आहेत मी शिवलेले. तर हा बंद गळ्याचा ब्लाऊज आहे आणि याला खूप सुंदर अशी लेस लावली आहे. आणि हा दुसरा सुद्धा काठपदर साडीचा ब्लाऊज आहे. तर याचाही खूप सुंदर नेक रेडी झालेला आहे. पुढचा ब्लाऊज कॉलर नेकमध्ये आहे आणि त्याला थेंबाचा मागे आकार दिलेला आहे आणि पुढे लेस लावली आहे गळ्याला आणि मागे सुद्धा लावली आहे. हा सुद्धा बंद गळ्याचा ब्लाऊज आहे. तर समोरून सिम्पली राऊंड नेक आहे, मागे त्याला पोटली बटन बनवलेत आणि गोल राऊंड नेक आहे. हा सुद्धा खूप सुंदर नेक दिसतो घातल्यानंतर. तर हा बोटनेकमध्ये आहे, बोटनेक पॅटर्न. आणि पुढचा गळा सुद्धा नेव्ही ब्ल्यू कलरचा खूप सुंदर असा राऊंड नेकच पोटली बटनमध्ये आहे. तर पोटली बटनची कधी फॅशन जात नाही. तुम्ही पोटली बटन कुठल्याही ब्लाऊजला लावू शकता, खूप सुंदर दिसतो. तर हा थेंबाचा आकार आहे. ही सुद्धा काठपदर साडी होती. तर याला सुद्धा पुढून लेस आणि मागून लेस लावलेली आहे आणि छान असा थेंबाचा आकार दिलेला आहे. आता इथे सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू असलेली स्लीव्ज डिझाईन घेतलेली आहे आणि मागून जशी डिझाईन होती तशी दिलेली आहे. आता ही लेस बनवताना ही स्लीव्ज बनवताना 5 इंचाची जर स्लीव्ज घेतली तर खूप सुंदर दिसते. म्हणजे खूप छोटी पण नाही आणि खूप मोठी पण नाही. तर मीडियम स्लीव्ज ही खूप सुंदर दिसते. जास्त खाली लोंबती स्लीव्ज ही छान दिसत नाही. तर अशी जर बनवायची असेल तर तुम्ही 5 इंचपर्यंत बनवू शकता, 5-5.5. त्याच्यापेक्षा खाली बनवली तर त्याचा लुक एवढा चांगला दिसत नाही. तर हा प्रिन्सेसमध्ये ब्लाऊज आहे, थ्री पीस प्रिन्सेसमध्ये.
आणि मागून असे लटकनचा बंच बनवलेला आहे. आणि याला मागून ऑलरेडी हे वर्क दिलेलंच होतं, त्यामुळे जसा त्याचा नेक येईल तसा पॅटर्न बनवलेला आहे. तर पुढचा ब्लाऊज खूप सुंदर आहे. तर हा चौकोनी गळाचा आहे याचा पाठीमागचा, आणि त्याला सिम्पली लेस लावलेली आहे. तर काठपदरच्या साडीवरती चौकोनी गळा सुद्धा खूप छान दिसतो. मागे त्याला जर बॉर्डर अटॅच केली तर साडीमधली, आणि ते लटकन बनवलेले आहेत. आणि याची स्लीव्ज पफ स्लीव्जमध्ये बनवलेली आहे. खूप साऱ्या प्लेट्स घेतलेल्या आहेत, देवसेनाबाई ज्याला बोलतात, किंवा नॉर्मल पफ स्लीव्ज. हा 4 टक्समध्ये बनवलेला आहे ब्लाऊज. आणि याची बॉर्डर जी आहे ती खूप सुंदर अशी आहे. मोराचे वगैरे डिझाईन आहेत त्याच्यावरती. तर पफ स्लीव्ज कधी पफ स्लीव्जची सुद्धा फॅशन जात नाही, तर तुम्ही पफ स्लीव्ज देखील बनवू शकता. आता इथे सुद्धा हा स्क्वेअर नेक आहे, थोडासा ग्लास टाईप आहे हा. खालून छोटासा आकार आणि वरती पसरट आकार, त्या टाईपमध्ये बनवलेला आहे. आणि याच्या स्लीव्ज खूप सुंदर अशा आहेत. तर ही सुद्धा बटरफ्लाय स्लीव्ज आहे. तर याची देखील फॅशन कधी जात नाही. आणि तुम्हाला जर एक बोल्ड लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता, किंवा याच्यामध्ये खाली कपडा देखील तुम्ही यूज करून, तुम्हाला जर ओपन जर नसेल आवडत तर आतमध्ये अजून वेगळा कपडा सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि त्याला वरती मोती लावलेले आहेत, त्याच्यामुळे तो आणखीनच खूप सुंदर असा दिसतो. तर पुढचा ब्लाऊज हा कॉटनमध्ये आहे. कॉटनचा कपडा आहे हा, पूर्ण एकदम सॉफ्ट कॉटन असं होतं. सिम्पली राऊंड नेकमध्ये बनवलेला आहे. मागचा सुद्धा थोडासा पसरट राऊंड नेक घेतलेला आहे, आणि याला सिम्पली पफ स्लीव्ज घेतलेले आहे. म्हणजे छोटेसेच एकदम प्लेट्स दिलेले आहे, की छोटासा पफ तयार होईल असा. तर कॉटनच्या ब्लाऊजवरती म्हणजे कॉटनचा कपडा जर असेल तर अशा प्रकारे छोटासा पफ घेतला तर खूप सुंदर दिसतो तो दिसायला. आता पुढचा ब्लाऊज हा खूप सुंदर राणी कलरमध्ये आहे. तर असे खूप रेडीमेड रेडी तयार वर्क असलेले ब्लाऊज येतात. तर याचं कुठेही बघा खालचा सुद्धा भाग इकडे तिकडे झालेला नाही, बरोबर समोरच्या समोर जो तो पार्ट आलेला आहे. तर कटिंग करताना हे खूप काळजीपूर्वक कट करायला लागतं, कारण ह्याचे खूप वेगवेगळे पार्ट दिलेले असतात तिकडं तिकडं. तर समोरची पट्टी आणि मागची पट्टी बरोबर एकसारखी आलेली आहे. याला म्हणजे मागचा गळा आणि पुढचा गळा सेमच दिलेला होता, सेमच वर्क होतं, तरी त्याचा एवढा सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे. आणि हा खूप सुंदर असा पॅटर्न आहे. याचं ऑलरेडी या गळ्याचं कटिंग चॅनलवरती आहे, तुम्ही पाहू शकता. तर हा सुद्धा खूप सुंदर दिसतो गळा. तुम्ही एकदा नक्की हा गळा ट्राय करा.
तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.